आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत मान्य झालेल्या समजुतीनुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना ₹3000 ची वाढ तसेच वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना ₹2000 ची वाढ ही कर्मचाऱ्यांची फसवणूक। बेस्ट कर्मचारी व वेटलिस्ट कर्मचाऱ्यांच्या खालील नमूद प्रलंबित मागण्यांबाबत बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चा करून दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा। कर्मचाऱ्यांचे माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन। भीक नको हक्क हवा। बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी 3 दिवस संप केला। दिनांक 21 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मान्य केलेला समझोता म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांची केली गेलेली फसवणूक आहे। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सहमती शिवाय घेतला असल्यामुळे तो सर्व कर्मचाऱ्यांना मंजूर नाही। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या प्रलंबित मागण्या खालीलप्रमाणे आहेत। मुंबई महानगरपालिकेचा बेस्ट उपक्रमाशी संबंधित क अर्थसंकल्पाचे विलीनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तातडीने करण्यात यावे। बेस्ट कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला सन 2016 ते 21 चा प्रलंबित वेतन करार तातडीने करण्यात यावा। म्हणजेच 1/1/2006 पासून 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून तदनंतर 2016 पासून सुधारित वेतन ग्राह्य धरून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या। सन 2016 ते 21 चा वेतन करार झाल्यानंतर सुधारित वेतनाच्या आधारे सन 2021 ते 2026 चा वेतन करार करण्यात यावा। बेस्ट उपक्रमात खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चा करून समान कामाला समान दाम देण्याचा निर्णय घेण्यात यावा। दिनांक 11 जून 2019 रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे पालन करून बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या 3330 बस गाड्यांचा ताफा राखण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित बेस्ट उपक्रमाला मंजूर करावा। दिनांक 11 जून 2019 रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे पालन करून बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी व अंतिम देयकाची रक्कम त्यांना एक रकमी तातडीने देण्यात यावी। बेस्ट कर्मचारी व वेटलिस्ट कर्मचारी यांच्या वरील नमूद मागण्यांसंदर्भात बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चा करून दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत कामगारांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास आपल्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरिता तीव्र आंदोलन केले जाईल। मित्रांनो, याच्या बरोबर जे खाली जोडलेलं आहे ते बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी जे माननीय उपमुख्यमंत्रींना लेखी निवेदनं दिलेली आहेत ते जे काही त्यातले काही निवेदनं इथे जोडली गेलेली आहेत। मुळात जे 19, 20 आणि 21 जून रोजी बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली ते कृती समिती जी तयार झालेली होती त्यांच्या मार्फत केली गेलेली होती। त्यामध्ये बेस्ट वर्कर्स युनियन चा सहभाग नव्हता, पण बेस्ट वर्कर्स युनियन कोणत्याही कामगारांच्या आंदोलनाच्या विरोधात जात नाही आणि हे आंदोलन 100% यशस्वी झालेलं होतं। कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेटलिस्टचे कर्मचारी सामील होते, पण जे काही कृती समितीच्या नेत्यांनी सांगितलं होतं ज्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं त्याची कुठेच पूर्तता झाली नाही। मुळतः शिवसेना प्रणित जी बेस्ट कामगार सेना आहे यांनी 2016 ते 21 चा करार केला होता, पण तो कामगारांना मंजूर नाही आणि बेस्ट वर्कर्स युनियनची केस त्या संदर्भात चालू आहे आणि त्याच्याबद्दल बेस्ट उपक्रम बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर
सेटलमेंट करण्याच्या अनुषंगाने वाटाघाटी सुद्धा सुरू आहे. तसेच वेटलिस्टचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे समान कामाला समान दाम हे देणं आवश्यक आहे आणि हे कुठेही दिलं जात नाही. त्यांना एकदम तुटपुंज पगार दिला जातो आणि म्हणून त्यांना तो लागू व्हावा त्याची चर्चा सुरू होती. तसेच 21 ते 26 करार हा एक प्रलंबित आहे आणि सर्वात महत्वाची मागणी ही की बीएसटीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करावा. कारण दरवेळेला सांगितलं जातं की बीएसटी तोट्यात आहे. मुळात जगातली कोणतीही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा फायद्यात नसते, कारण ती अल्प दरात द्यायची असते आणि कायद्याने सुद्धा मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे की बीएसटीची ही सेवा मुंबईकर जनतेला अल्प दरात देण्यात यावी. आणि त्यामुळे आता हे जे काही पत्र तुम्ही बघताय जवळपास आतापर्यंत युनियनला, कारण की 10 दिवसापासून आपण हे निवेदन कामगार सह्या करून देत आहेत आणि आपण ते माननीय उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या इकडे इन्व्हॉल्व करत आहोत. जवळपास आतापर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत 13,500 कायम कर्मचाऱ्यांनी ही निवेदनं दिलेली आहेत युनियनला आणि ते युनियन पाठवत आहे. तसेच जवळपास 4,500 वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांनी निवेदनं दिलेत. या निवेदनामध्ये 2 वेगवेगळे निवेदन आहेत. म्हणजे काही निवेदनं हे कायम कर्मचाऱ्यांचे आहेत आणि काही निवेदनं हे वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांचे आहेत. वेटलिस्ट जोडलेलं आहे ना, काही वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांचे आहेत. असे वेगवेगळे निवेदनं याच्यामध्ये आहेत. तर अशा स्वरूपाचं ते एकूण निवेदन आहे. 15 ऑगस्ट पर्यंत आमची अपेक्षा आहे की वाटाघाटी करून या सर्व मागण्यांवर कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे. जर नाही घेतले गेले तर 15 ऑगस्ट नंतर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल आणि एकदा का ते आंदोलन सुरू झालं तर मग जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा निर्णय बेस्ट वर्कर्स युनियन आणि कर्मचाऱ्यांनी मिळून घेतलेला आहे. तर आपल्या समोर या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने अपेक्षा आहे की बीएसटी प्रशासन, मुंबई महानगरपालिका आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर, कारण जे काही तुमच्या समोर आहेत, ज्या वेळेला माननीय उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी बीएससीच्या कर्मचाऱ्यांना 3,000 रुपयाची फक्त वाढ दिली अंतरिम. पुढचं कुठेही काही नाही. मुळात 16 ते 21 करार आहे आणि तो करार न झाल्यामुळे 7वा वेतन आयोग आम्हाला कुठेही लागू नाही. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू आहे आणि बीएससीच्या कर्मचाऱ्यांना तो लागू नाही. त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान, म्हणजे फक्त 16 ते 21 कालावधी जर पकडला तर 20,000 रुपयाची तफावत पगारामध्ये आणि परत 21 ते 26 करार तोही प्रलंबित आहे. तर फार मोठं नुकसान होत आहे आणि ती 3,000 रुपयाची वाढ अक्षरशः फसवणूक आहे आणि ती कामगारांना कुठेही मंजूर नाही. तसंच जे वेटलिस्टचे कर्मचारी आहेत त्यांना कायद्याप्रमाणे समान कामाला समान दाम, म्हणजे त्यांच्या समकक्ष जो परमनंट कर्मचारी असेल बीएसटी मध्ये त्याला जो काही पगार आणि सेवा शर्ती आहेत ते त्या कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे. बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर आणि म्हणजे बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर्स यांची एक बैठक झाली होती. त्याच्यात चर्चा झाली होती पण त्याच्यानंतर दुसरी बैठक लागलेली नाही. आणि यामध्ये कृती समितीने जे काही केलंय, मूलतः कृती समितीत 12 संघटना जरी ते सांगत असले तरी त्यांचं एकूण कामगारांच्या अनुषंगाने रिप्रेझेंटेशन हे 20% पेक्षा कमी होतं. पण भूलतापा देऊन हे घडून आणण्याचं काम केलं गेलं
आणि हे जे काही मान्य केलेलं आहे ते अक्षरशः भीक दिल्यासारखं आहे. कारण की दिवस रात्र बीएसटीचा कर्मचारी असेल, तो वेटलिस्टचा कर्मचारी असेल, मुंबईकर जनतेची सेवा देतो, त्यावेळेला त्याला जे काही कायद्याने मिळालं पाहिजे, जे काही त्याचा अधिकार आहे ते त्याला मिळालं पाहिजे. आज तुम्ही बघत असाल की 3-3 वर्ष उलटून गेलेली आहेत, रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी मिळालेली नाही. ते कर्मचारी कसे त्यांचं आयुष्य जगायचा हाच प्रश्न त्यांच्या समोर आहे. तर या सर्व गोष्टी समोर असतात आणि तशीच की बीएसटीची सेवा ज्या पद्धतीने मिळत राहिलेली आहे मुंबईकर जनतेला तशीच मिळावी, त्याकरिता विलिनीकरण होणं फार गरजेचं आहे. तर या तिसऱ्या दिवशीच म्हणजे ती बैठक झाली, तो निर्णय झाला आणि विरोध केला गेला. आणि हे जे काही पत्र आहे म्हणजे माझ्या मते आपली बैठक 24 तारखेला दुरू हॉलला सभा भरवली गेली होती आणि दुरू हॉलच्या सभेमध्ये त्या सभेमध्येच निर्णय घेतला होता. आणि हे जे काही पत्र आहे जे तुम्हाला समोर आहे तुमच्या, ते पत्र जे आहे ते पत्र सुद्धा तिथेच ठरवून तिथे बनवलं गेलं होतं आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सह्या करून देणार आणि त्या पद्धतीने ते सुरुवात झाली. म्हणजे आज त्याच्यावर विरोध करण्याचा प्रश्न येतच नाही. आणि त्या एकूण मी जे बोललो की त्यावेळेला वाटाघाटी बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर सुरू होत्या. कारण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी उपोषणाचं आंदोलन आपल्याला लक्षात असेल तर केलं होतं आणि त्या अनुषंगाने बैठका सुरू होत्या. पण या ज्या काही संघटना, कारण की या कृती समितीमध्ये अनेक संघटना अशा आहेत की ज्यांच्याकडे एक साधा मेंबर नाही, तरी हे वेगळ्या कारणांमुळे काही विशिष्ट याच्यामुळे हे घडून आणलं गेलं असं आमचं म्हणणं आहे. कारण यांनी कर्मचाऱ्यांसाठी तर काही मिळवलेलं नाहीये, पण त्या बैठकीत जी बीएसटीच्या आर्थिक बळकटीकरणाच्या नावाखाली जे काही जागा विकून पैसे गोळा करण्याचं जे चाललेलं आहे, त्या कमिटीवर या कृती समितीच्या सदस्यांना सदस्य म्हणून घेण्याचं ठरलं आणि त्यांनी ते मान्य केलं. तर मुळात हेतू बीएसटीच्या कर्मचारी किंवा बीएसटी वाचवण्याचा नव्हे, तर स्वतःला कसा फायदा पडेल यासाठी त्यांनी केलेला आहे. आणि याचा विरोध प्रत्येक म्हणजे कामगाराला हे मंजूरच नाही कामगारांना, आणि त्या पद्धतीचा विरोध आहे. बीएसटी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ही सेवा देण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचं आहे. मुंबईकर जनते काय विकत आहे तर विरोध आहे आमचा. आमची सर्वात आधी इव्हन ज्या वेळेला आपल्या माहितीत असेलच, एका वर्षापूर्वी कंबाला हिलचे ऑफिसर्स क्वार्टर्स हे विकण्याचं टेंडर निघत होतं. बेस्ट वर्कर्स युनियनने सर्वात आधी त्याचा विरोध केला आणि पाठपुरावा करून ते विकण्याचा रद्द म्हणजे ते एकूणच तो जो प्रस्ताव होता तो रद्द करण्यात आले. आमची आधीपासूनची हीच मागणी आहे. म्हणजे आमचं म्हणणं आहे आणि फक्त म्हणणं नव्हे तर कायदाही सांगतो की मुंबई महानगरपालिकेने आणि बेस्ट वर्कर्स युनियनने 11 जून 2019ला जो एमओयू केला होता, ज्या वेळेला बेस्ट वर्कर्स युनियन मान्यता प्राप्त होती कारण बीआयआर ऍक्ट खाली बीएसटी होती, त्यावेळेला हे आपण लिहून घेतलं होतं की बीएसटीला दैनंदिन खर्चाला जे काही तूट येईल ती तूट मुंबई महानगरपालिका देईल आणि त्याच पद्धतीने पैसे दिले जातात. त्याचबरोबर स्वमालकीच्या 3,337, आज आमच्याकडे फक्त 250च्याहून कमी गाड्या आहेत स्वतःच्या. तर स्वमालकीच्या 3,337 बस गाड्या राखल्या गेल्या पाहिजेत, हे सुद्धा त्या एमओयू मध्ये आपण लिहून घेतलेलं आहे त्यावेळेला. पण त्याची कुठे पूर्तता केली गेलेली नाही, ती पूर्तता व्हावी. बेंचचं विलिनीकरण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आता मुळात फायदे बेस्ट बंद नाही पडणार, हे एक सर्वात महत्वाची. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या नोकऱ्या टिकतील. दुसरं, मुंबईकर जनतेला व्यवस्थित सेवा मिळेल. आज जे दुजाभाव केला जातो की तुम्हाला आता पैसे नाही, मग रूट्स कमी आहेत, आजही तुम्ही बघाल रांगा लागलेल्या असतात, तर हे सर्व होणार नाही. कारण की मुंबई जसं आता हॉस्पिटल्स आहे, आता मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल्स चालवते, तर तिकडे कुठे प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्नच येत नाही आणि आलाही नाही पाहिजे. तसंच बीएसटीचा जर अर्थसंकल्प आहे तो आता ऑटोनॉमस आहे, तो जर विलीन केला आणि जसं बाकीचे बजेट स्टँडिंग मध्ये येतात त्याच पद्धतीने हे जर आलं तर सरळ मुंबई महानगरपालिकाच निर्णय घेऊ शकेल. हो, आणि हे अपघात कॉन्ट्रॅक्ट मधल्या बसेसचे आउट आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुळात त्याचं बसचं अनेक रिझन्स आहेत.
मधल्या काळामध्ये काही 2-3 बसेस जळायला सुद्धा होत्या. आता मूळ कारण समोर येत नाही, पण यांचं एकतर मेंटेनन्स बरोबर होत नाही. ड्रायव्हर्सला बरोबर हे ट्रेनिंग देत नाहीत, कारण की ड्रायव्हर्स यांच्याकडे नेहमी शॉर्ट असतात. तर तुम्ही आज आलेला आहात, तुम्हाला 2 दिवसात ते गाडीवर चढवून टाकतात. तर अशा सर्व गोष्टींमुळे हे मेजरली अपघात आणि खास करून मेंटेनन्स नसल्यामुळे हे अपघात होतात. तर आमचं म्हणूनच म्हणणं आहे की बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्याच असल्या पाहिजेत, जेणेकरून आतापर्यंत एवढी वर्ष बीएसटीने ज्या पद्धतीची चांगली सेवा दिली आहे ती सेवा पुढेही सुरू आहे. आता असं आहे की ज्या वेळेला 2019 मध्ये 18 लाखाची रायडरशिप होती, 5 रुपये जे केले गेले होते 5 किलोमीटरसाठी 5 रुपये, त्यावेळेला ती रायडरशिप सरळ 18 लाखाहून माझ्या मते 2 ते 3 महिन्यामध्ये 32 लाखावर गेली होती. आणि मुळात ही अल्पदरात दिली गेलेली सेवा आहे, ती त्याच दरामध्ये दिली गेली पाहिजे. ही मुंबईकरांना दिली गेलेली सेवा आहे, त्यामुळे त्याला काही तुम्ही प्रॉफिट लॉसच्या याच्यातनं बघू शकत नाही. आणि ग्राहकांवरती अन्याय कसा होतं, एक स्टॉप जरी जायचं झालं तरी 12 रुपये आणि 5 स्टॉपसाठी पण 12 रुपये. नाही, ते हे झालंच पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने झालं पाहिजे. ही सेवा अल्पदरातच मिळाली गेली. 3,000ची वाढच फसवणूक आहे. ज्या वेळेला 16 ते 21चा 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने करार प्रलंबित आहे, परत 21 ते 26चा करार आहे. म्हणजे जर ही एकूणच वाढ म्हणजे फक्त 16 ते 21 मध्ये, कारण 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे आणि 7वा वेतन आयोग जर पकडलं गेलं तर किमान 20,000ची तफावत फक्त 16 ते 21 मध्ये आहे. तर त्या अनुषंगाने आणि ते तर सोडूनच दिलं या लोकांनी. 21 ते 26च्या अनुषंगाने फक्त 3,000ची वाढ घेतली, अंतरिम म्हणताय, पण ती 3,000ची वाढ अक्षरशः क्षुल्लक वाढ आहे. म्हणजे दिवसाला 100 रुपये वाढवून घेतले, त्याला काही अर्थ नाही आहे आणि म्हणून ही कामगारांची फसवणूक आहे. एक दिवसामध्ये उत्स्फूर्त कामगारांनी संप केला, तो या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजून घेतल्यानंतर मागे घेतला. हो, त्यांनी एकतर्फी मागे घेतला. त्यांनी ते लोकांसमोर आले नाही. त्यांनी सह्याद्रीवरनं सांगितलं की आम्ही संप मागे घेतो आणि दुसऱ्या दिवशी जवळपास 9 ते 10 डेपो हे बंदच राहिलेले होते आणि संध्याकाळी 4-5 नंतर ते जबरदस्ती करून हळूहळू सुरू झाले. लोकांना हे कुठेही मंजूर नव्हतं जे निर्णय या कृती समितीने घेतलेला आहे. आणि म्हणून जे मी सांगितलं, आजवर जवळपास 13.5 आणि अजून येत आहेत कर्मचाऱ्यांच्या हे जे काही पत्र आहेत हे पत्र येत आहेत. जवळपास 13,500 कायम कर्मचाऱ्यांनी हे पत्र दिले. म्हणजे तुम्ही जर एकूणच स्टाफ पकडलं तर 21,000च्या सुमारास कामगार आहेत, त्यातले 13,500 ऑलरेडी दिलेले आहेत आणि ते येत आहेत. फार मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. तसंच वेटलिस्ट मधून सुद्धा 41% लोकांनी आतापर्यंत दिलेले आहेत. फार मोठं प्रचंड नाराजी आहे याच्यावर. कृती समिती आहे त्याच्यावेळी एक पगार वाढीचा तारीख त्यांनी मान्यता दिली होती. यानंतर आता तुमचा विरोध दिसतो. मग जर तुमच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, तुम्ही जी भूमिका घेतली त्याला कृती समितीचा पाठिंबा देते सगळ्या असं वाटतं तुम्हाला? कृती समितीचा पाठिंबा येण्याचा प्रश्नच येत नाही. मी जे म्हणालो तुम्हाला की जे मेंबरशिप वाईज आणि जे आपण बघतो की किती आहे, तर आज बीएसटी मध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी म्हणजे एकूण जे सभासद आहेत कोणत्याही युनियनचे, त्याच्यामध्ये जवळपास 50% मेंबरशिप म्हणजे 47% ही बेस्ट वर्कर्स युनियनची आहे. आणि कृती समितीमध्ये जे 12 संघटना आहेत ज्याच्यामध्ये बेस्ट कामगार सेना सुद्धा आहे की ज्याची मेंबरशिप जवळपास एक माझ्यामध्ये 12-13% असेल. तर एकूण 12 संघटना मिळून सुद्धा 20% मेंबरशिप नाहीये. तर ते मेजर लॉटला रिप्रेझेंटच करत नाही आणि ज्यांना करतात त्यांना सुद्धा हा त्यांनी मंजूर केलेला करार मंजूर नाही. एक दुसरं, कोर्टामध्ये जी 16 ते 21ची बेस्ट वर्कर्स युनियनची केस सुरू आहे तिथे बेस्ट उपक्रमाने अर्ज दिलेला आहे की आता तिकडच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत ते स्थगित कराव्या, कारण ते आमच्या बरोबर सेटलमेंट करत आहेत त्यावेळेस. तर ते आणि म्हणून जर तुम्ही पत्र वाचलं कर्मचाऱ्यांचं, त्यांचं म्हणणं हेच आहे की वाटाघाटी बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर करा. पूर्वीचं वैभव बेस्टला मिळण्यासाठी ज्यांची कोणाची मदत लागेल, जे काही स्टेप्स घेतली त्याला वेलकमच आहे. कोणी मदत करावी, कोणी काय करावं आणि आमचंही म्हणणं आहे आणि त्याच्यात मुंबईकर जनतेचाच मेजर फायदा आहे.
कारण ती सेवा फार म्हणजे आपली सेकंड लाईफलाईन म्हटली जाते आणि मी तर फर्स्ट लाईफलाईनच म्हणतो, कारण कोविड मध्ये बाकीच्या सर्व लाईफलाईन बंद होत्या, फक्त BST सुरू राहिली आणि त्यांनी मुंबईला चालू ठेवलं. धन्यवाद. थँक्यू.